शरीराचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर कोणत्याही आनंदात रमणे म्हणजे अताबाह्यता. मनुष्याला आनंद हवा असतो म्हणजेच अनंत आनंद. पण अज्ञानामुळे तो या भौतिक जगातच या आनंदाचा शोध घेतो. तो एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूकडे धावत राहतो, आनंद मिळेल या आशेने. पण तो आनंद शोधत नाही, म्हणजेच तो आनंद देणाऱ्या गोष्टी गोळा करत राहतो. पण या वस्तूंमध्ये लपलेले आनंद मर्यादित आहे. जो कधीही अमर्याद आनंद देऊ शकत नाही म्हणजेच आनंद, तो फक्त आध्यात्मिक जगातच आनंद मिळवू शकतो, ज्यासाठी साधना करावी लागते. माणूस जन्माला आला आहे तो मिळवण्यासाठीच साधना करून आनंद मिळतो. पण जोपर्यंत त्याला हे सत्य समजत नाही तोपर्यंत तो भौतिक संपत्ती जमा करण्यात व्यस्त राहतो. माणसाच्या अस्तित्वासाठी इतर कपडे आणि निवारा आवश्यक असतो, पण भौतिक संपत्ती जमा करण्याच्या स्पर्धेत ही संपत्ती काही बुद्धिजीवींच्या हातात राहते. यामुळे उर्वरित मानव अन्न, कपडे, निवारा, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणापासून वंचित राहतात. भौतिक जीवन संघर्षाने भरलेले बनते, बुद्धी मंद होते. परिणामी भौतिक जगाच्या वर जाऊन आध्यात्मिक जगात पोहोचू शकत नाही. आध्यात्मिक जगाच्या आनंदापासून वंचित राहतो, त्याचा जन्म निरर्थक ठरतो. अशा प्रकारे अपरिग्रहाचे उल्लंघन संपूर्ण समाजाला भ्रष्ट करते. भौतिक जीवन कठीण होते, लोकांमध्ये स्पर्धा सुरू होते. मानवी जीवन केवळ भौतिक जगापुरते मर्यादित राहते. मानसिक आणि आध्यात्मिक जगाच्या उपलब्धींपासून वंचित राहते. म्हणून अपरिग्रहाचे पालन करणे अनिवार्य आहे. अपरिग्रहाचे उल्लंघन करणे समाजविरोधी आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर उपभोगाच्या वस्तूंचा त्याग करणे आणि तुमची भूक भागवण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक जगात प्रवेश करा. मानसिक आणि आध्यात्मिक जगाच्या संपत्तीचा आनंद घ्या. भौतिक जगात एखाद्याला किती गरज आहे हे समाजात ठरवणे खूप कठीण आहे. तरीही समाजासाठी एक किमान आवश्यकता निश्चित केली पाहिजे, ज्यामध्ये ठिकाण, वेळ आणि व्यक्ती विचारात घेतली पाहिजे. जसे एखादी व्यक्ती त्याच्या शरीरानुसार अन्न खातो. जाड व्यक्ती जास्त खाई, पातळ व्यक्ती कमी खाई. थंड प्रदेशात लाकडी कपडे ही किमान गरज असते, परंतु उष्ण प्रदेशात ते आवश्यक नसते. ग्रामीण भागात मोटारसायकल ही किमान गरज आहे, पण शहरी भागात कार ही किमान गरज असू शकते. एकेकाळी मोबाईल ही किमान गरज नव्हती, पण आज ती आहे. अनताब्यात स्थिरावणे हे व्यक्तीच्या स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. अपरिग्रह म्हणजे सामान्य जनतेच्या हितासाठी स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिक जीवन निरोगी ठेवून सामान्य जनतेच्या हितासाठी उपभोगाची साधने कमीत कमी करण्यासाठी अमर्याद संघर्षाचे नाव आहे.